श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9. तरी हेचे प्रकृती किरीटी मी स्वकीया सहजे अधिष्ठे. ते तंतु समवायपटी जेवे विणावणी दिसे. मगतिये विणावणीचे नि आधारे लहाना चौकडिया पटत्व भरे. तैसी पंचात्मके आकरे प्रकृतीची होय. जैसे विरजणियाचे निसंगे दुधाचे आंटे जो लागे. तैसी प्रकृती अंगारी घे सृष्टीपणाची बीज जळाची जवळी कला आहे आणि तोची शाखोपशांखी होय. तैसे मज करणे आहे भूतांचे हे. अगा नगर हे राये केले या म्हणन या साचपण किर आले. परी निरुते पाहता काय सिनले रायाचे हात. आणि मी प्रकृती अधिष्ठे ते कैसे जैसे स्वप्नी जो असे. मग तोचे प्रवेशे जागृतावस्थे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. अनंत विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या दिव्य चरण कमलाला वंदन करून आपल्या पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिपनाथ महाराज यांच्या चरण कमलाला वंदन करून आज संत संघाला उपस्थित सर्व गुरुबंधू गुरुभगिनी यांना श्री गुरुदेव. भाविक हो, मागील आठवड्यात आपण जगद्गुरू श्रींच्या अमृतमय वाणीतून तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देऊन जगद्गुरू श्रींनी सांगितलं की देव गुरुपाशी आहे वारंवार सांगू काहे. या उक्तीप्रमाणे या ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाची जी या ज्ञानासाठी जी उत्कंठता वाढलेली आहे, जी जिज्ञासा वाढलेली आहे, त्या जिज्ञासेचं परिपूर्ण असं समाधान अर्जुनाचं करत आहेत. कारण अर्जुन आता एक भक्त या रोलमध्ये आलेला आहे आणि तो पूर्णपणे स्थित्यप्रज्ञ झालेला आहे. जे जे भगवान श्रीकृष्ण सांगतायत ते ते अर्जुन आता ग्रहण करतायत. आणि आत्ताच्या या ओवीमध्ये भगवान श्रीकृष्ण प्रकृती आणि ब्रह्म याचा काय संबंध आहे त्याचा अतिशय सुंदर आणि अतिशय सोपी अशी उदाहरणं देऊन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्या सोप्या भाषेत प्रकृतीचं हे वर्णन करतायत ते या पुढील ओव्यामध्ये प्रकट केलेलं आहे.
सुरुवातीलाच भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की सर्व लोकात आणि शास्त्रात अशी वंदत आहे, म्हणजे सर्व शास्त्रामध्ये पण म्हटलं जातं आणि लोकसुद्धा असं म्हणतात की चराचरातली सृष्टी जी चालवत आहे तो परमात्मा चालवतोय. हे जरी खरं असलं अर्जुना, तरी अर्जुना ही जी प्रकृती आहे ना, ह्या प्रकृतीचा जोपर्यंत मी अंगीकार करत नाही, ह्या प्रकृतीचा जोपर्यंत मी स्वीकार करत नाही, तोपर्यंत ही सृष्टी पुढं चालत नाही आहे. त्याचं कारण सांगताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला अतिशय सोप्या भाषेत सांगतात. अर्जुना, आपण जे कापड तयार करतात ना, ते धाग्यापासून तयार होतं ना, पण ज्यावेळेस सगळे धागे एकत्र येतात त्यावेळेस त्या कापडाचा एक तुकडा बनला जातो असं आपण म्हणतो. त्या तुकड्याला तुकडे जोडले की त्याचं एक महावस्त्र तयार होतं. अगदी तसंच ही जी पंचमहाभूतं आहे ही पंचमहाभूतं आणि 3 गुण या अष्टधा प्रकृतीपासून ही सृष्टी निर्माण होती. पण ही प्रकृती तयार करतात, ती सृष्टी तयार होती. ही सृष्टी तयार करणारा पण मीच आहे, पण त्यात मी नाही. अतिशय सोप्या भाषेत पुढे जाऊन अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगतात, अरे बघ ना अर्जुना, आपण विरजन लावतो ना दुधामध्ये, ते दुधामध्ये विरजन लावत असताना नुसत्या विरजनाचा त्याला सहवास मिळाला आणि नुसतं ते विरजनाच्या संपर्कात दूध आलं. त्याला सांगावं सुद्धा लागत नाही की आता तू घट्ट होत चल, सहज घट्ट होते. अगदी तसंच जोपर्यंत प्रकृतीचा मी अंगीकार करत नाही तोपर्यंत ही प्रकृती आपलं कार्य पूर्ण करत नाही. मग ही जीवसृष्टी चालते आहे, जी सृष्टी चालते ती खरं चालते माझ्यामुळं, पण हे चालवत असताना मी त्यात नसतो किंवा माझं अस्तित्व त्यात जाणवत नाही किंवा असून मी त्यात नसतो. जसं रंगात रंगुनी रंग माझा वेगळा, गुंत्यात गुंतुनी पाय माझा मोकळा, या उक्तीप्रमाणे भगवान श्रीकृष्ण पुढं असं जाऊन सांगतात, अर्जुना बघ ना, एखादं बीज पेरलं, ते बीज जोपर्यंत कोरड्या मातीत आहे तोपर्यंत ते अंकुरत नाही किंवा त्याला पानं फुटत नाहीत, त्याला कोंब फुटत नाही, त्याला फलद्रूप होत नाही. ते वृक्ष ते कधी होतं तर ज्या वेळेला त्याला पाण्याचा सहवास मिळतो त्यावेळेला ते फलद्रूप व्हायला सुरुवात करतं. अगदी तसंच अर्जुना, ही प्रकृती मी चालवत असताना प्रत्येक वेळेला माझा तिथं सहवास किंवा माझी तिथं उपस्थिती अतिशय गरजेची आहे. आणि मग ही पंचमहाभूतातनं चाललेली सृष्टी आहे, ही चराचर चाललेलं आहे, ते मीच चालवतो याची पूर्ण जाणीव तुला होईल. अशा वेळेला भगवान श्रीकृष्ण सांगत असताना थोडासा अर्जुन असा संदिग्ध झाले आणि संदिग्ध झाल्यानंतर परत भगवान श्रीकृष्ण सांगतायत, अर्जुना बघ ना, स्वप्न अवस्था असते माणसाची, माणसाला स्वप्न पडतं. समजा आज मला स्वप्न पडलं मी माझ्या राहत्या गावी आहे, पण मला जगद्गुरूंच्या भेटीची ओढ लागली आहे आणि मला पटकन झोपेतच असं स्वप्न पडतं की मी नाणीधामला जगद्गुरुश्रींच्या दर्शनाला गेलो आहे. तिथं माऊलींचं दर्शन घेतलं, माऊलींनी डोक्यावर हात ठेवला, प्रसाद दिला आणि मी जागा झालो. जागा झाल्या माझ्या पटकन लक्षात येतं, अरे बापरे, मी झोपेतच आहे वाटतं, मी माझ्या राहत्या घरीच आहे. पण सांग बरं अर्जुना, मला ते झोपेमध्ये जो काय प्रवास केला मी, त्याचं श्रम झालं का? किंवा मी तिथपर्यंत कशाने गेलो, एसटीने गेलो, प्रवास केला, त्यामुळे माझे पाय दुखले, मला प्रवासाचा त्रास झाला. अगदी शून्य अवस्था, हे क्षणिक घडलं. पण कसं घडलं तर ही स्वप्न अवस्थेत तुम्ही जागृत अवस्थेत ज्या वेळेला आलो त्यावेळेस जागृत अवस्थेत आल्यानंतर जी वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीचं मला श्रम पडलं नाही काय. हीच अवस्था भगवान श्रीकृष्ण पुढं असं जाऊन सांगतात की या स्वप्न अवस्थेत जे काही मी केलं त्याचा मला कुठल्याही प्रकारचा त्राण किंवा त्रास होत नाही. पुढच्या उदाहरणामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला परत एक असा दृष्टांत देऊन सांगतात की समज आता एखादं मोठं नगर वसवलंय. माणसं काय म्हणतात रे बाबा, असं म्हणतात की एक विजयनगराचा मोठा राजा विजयसिंह राजा होता, ह्या विजयसिंहानं हे नगर वसवलं आणि त्यामुळं या नगराचंच नाव विजयनगर असं पडलं. सहज लोक बोलताना असं म्हणतात की हे नगर वसवलं कुणी, तर त्या विजयसिंह राजानं वसवलं. पण खरं सांग अर्जुना, ते नगर वसवण्यासाठी किंवा त्याला प्रारूप देण्यासाठी त्या राजाच्या स्वतःच्या हाताला काही त्रास झाला का? अजिबात नाही. ते नगर त्याने वसवलं असं जरी म्हटलं, वंदता जरी केली, तर त्याच्यासाठी पडलेले श्रम आहेत ते स्वतःला झाले नाहीत. पण निश्चित स्वरूपानं ते नगर त्यानं वसवलंय असं झालं. अतिशय असणारं जगद्गुरु श्रीनी त्याचं अस्तित्व जे आहे ना, राजाचं अस्तित्व, ते मेन बोला ना. राजाचं जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वामुळे नगर वसलं. राजाला येऊन तिथे काही वीट लावण्याची काही गरज नाही आहे, परंतु राजाचं अस्तित्वच मुळी ते नगर वसवण्याच्या कामी
उपयोगी पडलं आहे. भगवंताचं अधिष्ठान जिथे असतं तेच सांगायचं आहे की भगवंताचं अधिष्ठान हे फार महत्त्वाचं. त्या अधिष्ठानामुळे काय झालं की त्याला महत्त्व आलं. आज एक उदाहरण पाहूया आपण आणि मग सोमदेवींकडे परत देऊया आपण माईक. बघा आपण इथे बसलेलो आहोत. हात कुणाचा? इथे मी जर तुम्हाला कुणाला विचारलं की हा हात कुणाचा, तुम्ही लगेच म्हणणार माझा आहे. या हाताबरोबर या शरीराला कान आहे, तो कान कुणाचा? लगेच म्हणणार माझा. या शरीराचे सगळे अवयव तुमच्या विचारलं तुम्ही माझे म्हणूनच सांगणार, बरोबर ना? हे अवयव माझे का म्हणताय? कारण ते अष्टधा प्रकृतीपासून बनलेले आहेत. आता हे अष्टधा प्रकृतीपासून बनलेले आहेत. ही अष्टधा प्रकृतीनं हे शरीर धारण केलं आहे, त्यामुळे ते तुमचं म्हणताय. त्या शरीरामध्ये जी बोलणारी शक्ती आहे दिसते का? नाही. तोंड बोलतंय का? तुम्ही म्हणाल कसं नाही, तोंडच बोलतं की. मग ठीक आहे, त्या शरीरातली फक्त जे एक अस्तित्व आहे ना, ज्या अस्तित्वामुळे ते तोंड बोलतंय, ते अस्तित्व थोडा वेळ बाहेर गेलं असं समजा. आता विचारा त्याला, काय रे बाबा हे शरीर कुणाचं? ते काहीच बोलणार नाही, आपणच रडायला सुरुवात करू. मग ते बोलण्याच्या ऐवजी आपणच बोलायला सुरुवात करावं. तर गेले ना, गेले कोण? ते तर इथंच आहेत, गेले कोण? तर ती परमात्मा शक्ती. ती परमात्मा शक्ती नुसती या शरीरात असली भरपूर झालं. अशा काही गोष्टी म्हणजे परमात्मा ही शक्ती अशी आहे की तिच्या अस्तित्वानंच बाकीच्या गोष्टी सगळ्या घडत असतात. तर हे अर्जुना, त्याचे अस्तित्व म्हणजे मी आहे. चला पुढे चला. श्री गुरुदेव माऊली, अतिशय सुंदर माऊलीने आपल्याला दृष्टांत देऊन सांगितलात की अगदी तसंच भगवान श्रीकृष्ण सांगतात ना अर्जुनाला की अर्जुन आपला देह आहे ना, हा देहाच्या सुद्धा 3 अवस्था आहेत. बालपण, त्राणुण्य, वृद्धावस्था. ह्या तिन्ही अवस्थेमध्ये देहात बदल होतात. पण ह्या देहात बदल असताना त्या देहामध्ये असणाऱ्या आत्म्यामध्ये यातला कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. जगद्गुरु श्रींनी आत्ता जे अगदीशय अमृतवाणीतून सांगितलं आपल्याला की त्या देहातला तो परमात्मा निघून गेल्यानंतर तो देह म्हणजे शरीरात जोपर्यंत आपल्या आत्मा आहे तोपर्यंत त्याला शिव असं म्हटलं जातं. आणि त्यातला शिव निघून गेला की ते शव राहतं. अगदी त्याचप्रमाणे भाविको, भगवान श्रीकृष्ण अतिशय अर्जुनाला इतक्या सोप्या भाषेत आपलं स्वतःचं अस्तित्व जाणून देण्याचा प्रयत्न करतायत. आणि हा गुरुशिष्य ज्यावेळी भक्तिमार्गात आम्ही हा संवाद अध्ययन करत असतो आणि जगद्गुरु श्रींच्या मार्गदर्शनानुसार ज्यावेळी आपण याचा अमृतपान करत असतो त्यावेळी निश्चित स्वरूपानं आपल्या भक्ताला, शिष्याच्या प्रत्येकाच्या गोष्ट लक्षात येते की भगवान श्रीकृष्ण त्यावेळपासून गीतेमध्ये अभयवचन देतात की धर्माला ग्लानी येईल, अधर्माचं राज्य मानेल, साधू संतांचा छळ होईल. त्यावेळी पुन्हा 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 या पृथ्वीवरती मी अवतार धारण करेन. आत्ताच्या कलियुगामध्ये कलियुग संपत आलाय, पापही अति झालंय, काळा हा झालाय कुर्रे मानवा, आता तरी जागा तू हो ना. अशा उक्तीप्रमाणे ज्यांच्या छत्रछायेखाली आपण सर्व माऊलीची बालकं मार्गक्रमण करतोय, त्या वेळेला आपल्याला अध्यात्मातला आपला झालेला प्रवेश हा निश्चितच 99% म्हटलं तर मला अष्टयुक्षी वाटणार नाही. आपण सगळे काय देव भेटावं म्हणून नक्कीच आलो नाही. की आपण जीवनामध्ये जगी सुखी सर्व असा कोणी आहे विचारी मना तू शोधून पाहे, या उक्तीप्रमाणे काहीतरी जीवनामध्ये प्रसंग, काहीतरी जीवनामध्ये अडचणी, काहीतरी जीवनामध्ये दुःख हे घेऊन आपण जगद्गुरुश्रींच्या चरणाकडे आलो. जगद्गुरुश्रींच्या मार्गदर्शनानुसार, शुभाशीर्वादानुसार त्या जीवनामधील दुःख काही निघून गेली, काही दुःख कमी झाली, काही दुःखातून पूर्ण मुक्त झालो. आणि मग निश्चित आपल्या जीवनामध्ये जे झालेलं परिवर्तन आहे, आपल्या जीवनामध्ये झालेला बदल आहे, हा आपल्याला पदोपदी भगवान श्रीकृष्ण जसं सांगतात की मी नाही अशी जागाच नाही, तुझ्या जीवनामध्ये कुठलीही कृती करतोय, नवे चराचरामध्ये जी काही घटना घडतायत त्या सर्व घटनेचा मी साक्षीदार आहे. आणि हे अगदी निश्चितपणे सांगत असताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असताना आपण आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्याकडे जर वळून बघितलं तर करोडो लोकांच्या जीवनामध्ये जगद्गुरु श्रींच्या भक्तीच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचं परिवर्तन झाले.
भाविको, अनेक वेगवेगळ्या समस्यांचे ग्रासलेले भाविक भक्तगण स्वामींजींच्याकडे येतात. कधी कधी असं होतं की माऊलींचं दिनचर्या ही अगोदर 1.5 वर्षापूर्वी नियोजित असते आणि त्यानुसार जगद्गुरुश्रींचे कार्यक्रम आखीव रेखीव आणि तारखेनुसार होत असतात. पण कर्णोपकरणी काही लोकांनी माहिती ऐकलेली असते की जगद्गुरुश्री आपले दुःख ऐकून घेतात, विज्ञान व्यवहार अध्यात्माची सांगड घालून त्याच्यावर मार्गदर्शन करतात, तुम्ही नाणीजला जा, अशी माहिती ऐकलेली काही लोक अगदी कुठल्याही प्रकारचं माहिती नसल्यामुळं नाणीज धामला इकडे येतात. माझ्या सान्निध्यात काय प्रसंगात आलेली लोक अशी आहेत, त्यातली बरीच व्यसनात ग्रस्त झालेली लोक आहेत. बऱ्याच वेळा ते घरी पत्नीचं भांडण झालं आणि रागारागानं आता मी येतच नाही परत घरी म्हणून डोक्यात विचार येतात. त्यांना कोणीतरी सांगितलेलं असतं कधीतरी व्यसन केल्यावर स्वामींजीकडे जा, स्वामी व्यसनमुक्त करतात आणि ते त्या रागारागात त्याच्या डोक्यात येतं आता स्वामींच्याकडे जाऊया, एकदाच आपल्याला एक व्यसनमुक्ती होती का बघूया. आणि ते नाणीजधामला इथं येतात. जगद्गुरुश्रींची व्यस्त दिनचर्येमध्ये कदाचित त्याच्या दुर्दैवानं म्हणा की जगद्गुरुश्री इथं मठावरती उपस्थितच नसतात. थोडासा तो व्यक्तिशा नाराज होतो. पण इथं आलेल्या काही सेवेकरांच्या मार्गदर्शनानुसार मठात प्रवेश करतो, इथलं वातावरण पाहतो. जगद्गुरुश्रींच्या सिद्ध पादुका इथं नेहमी दर्शनाला असतात, त्या पादुकांचं दर्शन घेतो आणि आपल्या घरी निघून जातो. आश्चर्याची गोष्ट अशी की जो माणूस इथं आला, जगद्गुरुश्रींची भेट नाही झाली, स्वामीचा संपर्क नाही झाला, पण तो घरी निघून गेला आणि दुसऱ्या दिवसापासून त्याच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचं मनपरिवर्तन झालं आणि तो व्यसनाकडे जो नेहमी आकर्षला जाणारा माणूस आहे तो हळूहळू हळूहळू त्या व्यसनातून मुक्त झाला आणि तो पूर्णपणे व्यसनमुक्त झाल्यानंतर परत जगद्गुरुश्रींची त्याची भेट झाली आणि स्वामींचा आशीर्वाद घ्यायला आला. त्या माणसाच्या नेहमी असं मनात आंदोलनं तयार होतात की अरे बापरे, स्वामी नुसते भेटले सुद्धा नाहीत तर माझी दारू सुटली, जर त्या दिवशी स्वामी भेटले असते तर अजून 7-8 प्रश्न माझे एका दिवसात सुटले असते, असं सारखं त्याच्या मनात ते आंदोलन चालू असतात. भाविको, आज ज्ञानेश्वरीचा अभ्यास करताना तुमच्या आमच्या सर्वांच्या लक्षात गोष्ट येते की जळीस्थळी काष्टीपाशाने या सद्गुरूंचं जे अस्तित्व आहे ते देवत्व रूपानं त्या चराचरात असतं. या भूमीचं एवढं पावित्र्य आहे की वाल्यासारखा महापापी जरी इथं आला तरी त्याला आत्मिक बोध होऊन निश्चितच त्याच्या पापाचं छानन होतं. व्यसनमुक्ती असू द्या, छोटे छोटे प्रसंग असू द्या, जीवनामध्ये येणारे वेगवेगळे प्रसंग असू द्यात, जगद्गुरुश्री इथं असोत किंवा नसोत, आपण स्वामीजींच्या पासून 700 किलोमीटर अंतर असू द्या नव्हे, जगद्गुरुश्री सांगतात जगाच्या कानाकोपऱ्यात कुठे यास आणि तिथून तू मला हाक मार, का तर तुझ्यातलं जे आत्मतत्व आहे आणि माझ्यातलं आत्मतत्व आहे ते एकच आहे. तू मारलेली हाक मला ऐकू येते कारण मी तुझ्या हृदयातच आहे. जगद्गुरुश्रींनी मागच्याच प्रवचनामध्ये सांगितलं की देव आहे हृदयात, नको जाणे रावळात, साऱ्या संतांनी जाणीला आत्मरूपी त्या परमात्म्याला. मग त्या आत्मरूपी परमात्म्याला जाणायचं असेल तर मी इकडं कुठं गेलेलोच नाही, मी 100% तुझ्यातच आहे, अशी अनुभूती तुम्हा आम्हा सर्व भाविकांना येते. भाविको, जसं भगवान श्रीकृष्ण सांगतात की मी या सर्व सृष्टीचा नियंता आहे, ही सृष्टी मीच चालवतो, पण चालवत असताना या सृष्टीत चालवतो किंवा चालवत असताना कोणत्याही प्रकारचं श्रेय मी घेत नाही. आपण आज पाहतो की जगद्गुरुश्रींनी स्त्री संप्रदाय स्थापन करून आज आपल्या संप्रदायाचा वेल भारतातच नाही तर आपण जगाच्या कानाकोपऱ्यात पोचतोय. त्याच पद्धतीनं योग्य ठिकाणी जिथं जिथं नवीन मठाची स्थापना करायची आहे ठिकठिकाणी जगद्गुरुश्री 40 पीठाचा संकल्प माऊलींनी केला आहे आणि त्या पूर्ततेकडे गरुड झेप चाललेली आहे आपल्या संप्रदायाची. आणि ही चालू असताना ज्या ज्या वेळेला आपल्या भक्त शिष्यांना जगद्गुरुश्रीजी मार्गदर्शन करत असतात त्यावेळेला जगद्गुरुश्री अतिशय निःसंकोचपणे सांगतात की हे सगळं आहे वैभव, हे माझं नाही आहे, मी ज्यांचा दास आहे संत शिरोमणी गजानन महाराजांचा, त्या गजानन महाराजांचं हे सगळं वैभव आहे, मी फक्त त्यांच्या पायातील वाहन आहे. जगद्गुरुश्री नम्रपणे असं सांगतात, गजानना तुझ्या आम्ही पायातील वाहन, याचक तुझे आम्ही द्यावे समाधान. तुमचा मी चरणरज आहे आणि तुमचा फक्त मी एक मुनीम म्हणून मी ते काम करतोय, ह्याचं स्वतःचं श्रेय असं माझं कुठल्याही प्रकारचं नाही आहे, असं जगद्गुरुश्री नम्रपणे म्हणतात. भगवान श्रीकृष्ण या ओव्यामध्ये हेच सांगतात की चराचर मी चालवतो, सर्व सृष्टी मी चालवतो, कारण ते परमतत्व, तो परमात्मा मीच आहे, असं ठामपणे भगवान श्रीकृष्ण सांगतात. ही जर ब्रह्मविद्या तुला अवगत करायची असेल अर्जुना तर गुरुवचनावर म्हणजेच माझ्यावर विश्वास ठेव. इथे अभंगामध्ये पण तेच सांगितलं, नित्य घ्यावे ते नाम आपुल्या मुखी
गुरूंचं नित्य नेमानं नाम घ्या. गुरु कृपेने तरशील होईल जीवन सुखी. गुरूंची कृपा जर झाली तर तू तरणार या भवसागरातून. तुझं जीवन 100% सार्थकी लागणार. का तर गुरु हा एक कल्पतरू आहे, समर्थ कल्पतरू. या अभंगामध्ये काय सांगितलं, तोची गुरु समर्थ कल्पतरू ठेव विश्वास आधी गुरुवचनावरी. म्हणजे तो समर्थ आहे आणि कल्पतरू पण आहे, की ज्याच्यामध्ये अशा प्रकारचं सामर्थ्य आहे तो समर्थ. आणि पुन्हा कल्पतरू म्हणजे जी जी कल्पना तुमच्या मनात येईल ती ती पूर्ण करून देणारा वृक्ष. तरू म्हणजे वृक्ष. जी जी कल्पना आपल्या मनामध्ये येणार ती ती कल्पना पूर्ण करणार. आणि आपल्या जीवनाचं तारू जे आहे ते तारू तो नक्की पैल तीराला लावणार. म्हणून काय कर, सद्विवेक जो आहे ना तुझ्यामध्ये तो सद्विवेक जागृत कर. आणि आपल्या मनाला विचार, सद्विवेकी बघावे भ्रमरूपी तारू. म्हणजे सद्विवेकातून बघ, त्या दृष्टीतून बघ. मग हा भ्रम जो झालेला आहे या भ्रमाचं तारू इकडे तिकडे जिकडे तिकडे फिरतंय, भटकतंय. त्या तारू म्हणजे जहाज. ते भटकणारं जीवनरूपी तारू जे आहे, भ्रमाचा जे तारू आहे, जहाज जे आहे ते बरोबर ते काठाला घेऊन जाणार. पण तुझ्यामध्ये सद्विवेक, चांगला विवेक, नुसता विवेक नको आहे तर चांगला विवेक निर्माण कर. म्हणजेच काय विवेक, विवेक म्हणजे नेमकं काय ती माहिती नाही. एक जाहिरात असते केनिया, हां इथं कुठेतरी असेल, एक चॉकलेटची जाहिरात आहे. ते विचारतात केनिया केनिया, त्यामुळे इथं कुठेतरी असेल, गेली असेल कुठेतरी खेळायला. तसं विवेक काय, इथे बसलेलं कोणी विवेक नव्हे. हे विवेक नाव झालं ज्याला साधक बाधक विचार करता येतो. म्हणजे ही गोष्ट अशी का असेल, अशी का असू शकत नाही, असा जो विचार करतो त्याला विवेक म्हणतात. साधक बाधक विचार करता आला पाहिजे तुम्हाला. हे असंच का असेल, असं का असू शकत नाही, असं सुद्धा असू शकतं की तसंही असू शकतं. हे समजण्यासाठी शांत चित्तानं, दूरदृष्टीनं, पूर्ण संयमानं त्याचं अध्ययन करणं म्हणजेच आपल्यामधला विवेक जागृत करणं. आपण जर असा आपल्या मनामध्ये जर विवेक जागृत झाला की अरे मग प्राचीन कालचे सगळे साधू संत गुरुना शरण जा हे का सांगतात, ते असं का नाही सांगत ब्रह्मदेवाला शरण जा, विष्णूला शरण जा, शिवाला शरण जा, असं का नाही सांगत, तुला थेट परमात्मा सापडेल असं का नाही सांगत. ते कुणाचा वारंवार उल्लेख काय करतात, जे वेद, हे वेद सुद्धा नेती नेती स्वतःला म्हणतात आणि काय सांगतात की गुरुना चरण जा, ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती. केवळ ती एकच ज्ञानमूर्ती आहे, ब्रह्माचा आनंद देणारी केवलम ज्ञानमूर्ती. म्हणजे तीच एकटी. वेदाने काय सांगितलंय, ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती. ती एकच ज्ञानमूर्ती आहे. भावातीतम म्हणजे परत कसं सांगितलं बघा, भाव पाहिजे. भावातीतम त्रिगुणरहितम म्हणजे भाव असा ठेव, त्रिगुणरहितम म्हणजे काम क्रोध मत्सर हे जे षडविकार म्हणजे रज तम सत्व हे मनातले काढून टाक. भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरु तम नमामि. सद्गुरूंच्या चरणाचं वंदन कर किंवा सद्गुरूंचा हो. ज्या वेदाने आपल्याला असं सांगितलं की सद्गुरूंना शरण जा, भावशून्य हो किंवा असा हो की ज्याच्यामध्ये रज तम सत्व कुठेही येणार नाही, म्हणजे अहंकार येणार नाही. नाही तर बरेच जण बघितलं ना राजकारणामध्ये बघा, स्टेजवर फार गंमत असते. राजकीय स्टेजवर गेलं की बघितलं की कोणतरी मोठा ज्येष्ठ आलेला असतो, मग तो पक्षाचा अध्यक्ष असेल, कदाचित सेक्रेटरी असतो, कोणतरी असतो मोठा. मग बरेच कार्यकर्ते राहतात, हातात ब्रेसलेट असतं,
गळ्यात मोठी चेन असते, लाज वाटत असते एवढ्या लोकांना नमस्कार करायचा, म्हणून असं ते ढोपराला हात लावत बसतात. पण नमस्कार फक्त दिखाऊपणा म्हणून करायचा, म्हणजे त्याच्या ढोपरालाच हात लावायचा, पायाला हातच लावायचा नाही त्या पदाधिकाऱ्याच्या, आणि नमस्कार करायचे फक्त ॲक्शन मारायचे. तसं करू नकोस. हे अर्जुना किंवा वेद काय म्हणतात, आपल्याला काय सांगतात, तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला काय सांगतात, की ब्रह्माचा आनंद तेच देऊ शकतात. आता ब्रह्म म्हणजे इथे ब्रह्मदेव अपेक्षित नाही आहे, परमात्मा. ब्रह्माचा आनंद ज्याने घेतलेला आहे त्या सद्गुरूने जरणला. त्या अर्जुन जे आहे, अर्जुनाला भगवान कृष्ण तेच सांगतात की काय कर, मी या सगळ्यामध्ये जरी असलो तरी सुद्धा मी वेगळा आहे. माझ्या सत्तेनंच हे सगळं चाललेलं असतं. जसं मगाशी प्रवचनामध्ये सोमदेश बोलत असताना, आमच्या प्रवचनकार सोमदेश सरांच्या प्रवचनामध्ये मी मगाशी सांगितलं तुम्हाला की संपूर्ण बॉडी, हात कुणाचा माझा, कान कुणाचा माझा, पाय कुणाचे माझे, तोंड कुणाचं माझं, बोलतोय कोण, मी बोलतोय. अरे मग त्यातला जो बोलणार आहे तो काढून घ्या. आता काय होणार? आणि विचारा त्याला, हे बाबा मगाशी बोललास, आता सांग पाय कुणाचा, हात कुणाचा, नाही बोलणार तो. तेव्हा हे अर्जुना, हे सगळं जे घडतं ना, हे मायेमुळे घडतं, आणि ती माया माझ्या अस्तित्वानं उभी राहते. त्यामुळे मी आहे हे म्हणणं सुद्धा योग्य आहे, आणि मी नाही म्हणणं हे सुद्धा योग्य आहे. मी नसेन तर मायेला किंमत शून्य आहे, आणि मी असेन तर मायेला अर्थ आहे. परंतु मायेला जरी अर्थ असला तरी मी त्याच्यात नाही. हे सगळं माया करते. देव कोड्यात टाकतो ना आपल्याला, बघा कसं ते. देव काय म्हणतो की माझ्या अस्तित्वाशिवाय मायेला किंमत नाही आहे. पूर्वीच्या काळी म्हणायचे, नवऱ्याचं ते कुंकू आहे ना, ते कपाळाला असेल तरच किंमत आहे. तो असू दे लुळा पांगळा कसाही असू दे, पण तो जोपर्यंत त्याच्या कपाळावर ठसठशीत कुंकू आहे तोपर्यंत किंमत आहे. समाजामध्ये, घरादारात, सगळीकडे तोच. भले आपल्याला काही देऊ नको दे, फक्त तो आहे, त्याचं कुंकू आहे, भरपूर झालं. त्याच्या अस्तित्वानंच त्या स्त्रीला किंमत आहे, असं पूर्वीच्या काळी म्हणायचे. तसं भगवंताच्या अधिष्ठानामुळेच मायेला किंमत आहे. आता ही किंमत कळणार केव्हा? ज्यांना कळलेले आहे ना त्यांना भेटायला पाहिजे. ती कोण? सद्गुरू. म्हणून या सद्गुरूंना भेटायचं, त्यांच्या संगतीत यायचं आणि त्यांचा संग करायचा. म्हणजे काय? सहवास. त्याचं नाव संत संग. दर आठवड्याला अनायसे पर्वणी येते. जसं कुंभमेळा येतोय, कुंभमेळ्याची पर्वणी येते. कुंभमेळा दरवाजात चालत येणार नाही. तुम्हाला जर पवित्र व्हायचं असेल तर त्या कुंभमेळ्याच्या पर्वामध्ये जाऊन गंगेमध्ये स्नान करा, कारण तिथे अनेक देवदेवता अदृश्य रूपाने वास करत असतात आणि साधू संतांची सेवा करत असतात. अशा पर्वामध्ये तुम्हाला पाहिजे तर जाऊन स्नान करा. तसं संतसंग प्रत्येकाच्या घरोघर येणार नाही. संतसंग आहे आठवड्यातून आलेला गुरु येणार, आपल्याला मार्गदर्शन करणार, बोध करणार. त्या बोधामध्ये नाहून घ्यायचं की नाही घ्यायचं ज्यानं त्यानं ठरवायचं आहे. गुरूंचा संघ जो आहे, सहवास जो आहे, तो प्राप्त आठवड्यानं होणार. त्याच्यासाठी कमिटी आहे, तुम्ही सर्व लोक. या कमिटीच्या माध्यमामुळे हा संतसंग होतोय. पण कमिटीने जर असं समजलं आम्ही करतोय ना संतसंग, आम्हाला गरज नाही आहे, चुकणार आहे. त्या संतसंगाला स्वामींच्या अस्तित्वामुळे किंमत आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. तेव्हा हे अर्जुना, हे जे अस्तित्व माझं आहे हेच समजणं, हेच गुह्य ज्ञान आहे, यालाच अपरोक्ष ज्ञान म्हणतात. अशा प्रकारे भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतायत. आता आपण पुढच्या समासामध्ये पुढे काय सांगतो, अर्जुनाला अजून काय उत्कंठा आहे, की भगवान कृष्ण इथेच थांबून आता युद्धाला त्याला लगेच घेऊन जातो, ते आपल्याला बघायचं आहे. पण पुढच्या आठवड्याच्या संतसंगामध्ये. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की